पृथ्वीराज चव्हाण हा जो कोण राजा होता ना, त्याला मोहम्मद घोरीने हरवलं. आणि मोहम्मद घोरीने हरवल्यावर भारतात इस्लामिक सत्ता स्थापन झाली. ती पहिल्यांदा इस्लामिक सत्ता ती स्थापन झाली, समजलं. परंतु मोहम्मद घोरीच्या आधी जो मोहम्मद गझनी आला होता, किंवा मोहम्मद गझनीच्या आधी मोहम्मद बिन कासिम आला होता, सिंधवर ज्यांनी आक्रमण केलं, आपण बोललेलो ना त्या दिवशी आपण सांगितलं ना, मोहम्मद बिन कासिमनी सिंधवर आक्रमण केलेलं, त्याची जी कथा होती ती अजून सांगितली नाही आहे मी. ती पण खूप सुंदर गोष्ट आहे. म्हणजे त्याची कसं तेव्हाच्या हिंदूंनी त्याला जबरदस्त प्रतिकार केला वगैरे, ही एक सुंदर गोष्ट आहे, ती सुद्धा आपण घेऊ. तर मोहम्मद बिन कासिमचं आक्रमण जे होतं ना, त्याच्यात त्यांनी पूर्ण उत्तर भारतामधला जो पंजाब आहे, पंजाब म्हणजे आत्ता आपण ज्याला पंजाब म्हणतो तो नव्हे, जो पाकिस्तान आहे ना तो पंजाब, तर तो सगळा त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. तिथल्या सगळ्या हिंदूंना वाटवून मुसलमान केलं मोहम्मद बिन कासिमनी. आणि ही गोष्ट खरी पृथ्वीराज चव्हाणची आहे, पण त्या गोष्टीची पार्श्वभूमी समजण्यासाठी हे सगळं मी सांगतोय. ओके. तर मोहम्मद बिन कासिमनी तिथल्या सगळ्या हिंदूंना म्हणजे सक्तीने बाटवून मुसलमान केलं. मोठमोठ्या अशा युनिव्हर्सिटीज होत्या, त्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे ना धरणं बांधण्याची वगैरे विज्ञान शिकवलं जायचं. धरणं बांधणे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र बनवणे, आयर्न असतं ना, लोखंड, जसं मुकुंद आयर्न कंपनीमध्ये लोखंड शुद्धीकरण करतात, तसे मोठे मोठे ब्लास्ट फर्नेस वगैरे बनवण्याच्या ज्या धातुशास्त्राच्या कला शिकवल्या जायच्या. तर तक्षशिलेचं विद्यापीठ हे आजच्या पाकिस्तानमध्ये, ते त्यांनी पेटवून दिलं माहिती आहे मोहम्मद बिन कासिमनी. तिकडचा जो कुलाचार्य होता ना, कुलपती, त्याच्या मानेवर तलवार ठेकवली आणि त्याला म्हटलं, हो मुसलमान, नाही आता तुझी मान तोडून टाकतो मी. पण त्याने स्वतःचा प्राण सोडला, पण तो मुसलमान झाला नाही, त्याला मारून टाकण्यात आलं. आणि एक्सक्यूज अशी दिली मोहम्मद बिन कासिमनी की हे जे ग्रंथांनी जे काय आहे इथलं ज्ञान, हे सर्व कुरानमध्ये नाही आहे, म्हणून हे सर्व आता काय हे सगळं व्यर्थ आहे, कारण जे कुरानमध्ये तेच खरं आहे, बाकीचं सगळं खोटं आहे, असं मोहम्मदचा इस्लाम सांगतो. मग ह्याचं काय करायचं, तर त्यांनी पेटवून टाकायला सांगितलं, ही पेटवून टाका सगळं. कारण हे जर वाचलं ना लोकांनी, तर लोकांच्या मनात काफिरी विचार जन्म घेतील, म्हणून हे पेटवून टाका. असं म्हणतात की तक्षशिलेचं विद्यापीठ पेटवलं गेलं आणि त्या पेटलेल्या विद्यापीठाची जी आग आहे ती 6 महिने जळत होती. 6 महिने. कल्पना करा की त्याच्यात किती मोठे मोठे ग्रंथ असतील. तर अशा प्रकारे इस्लामिक सत्ता भारतावर चालू झाली, पण ती प्रदीर्घ काळ टिकली नाही. कारण मोहम्मद बिन कासिमच्या मृत्यूनंतर मोहम्मद बिन कासिमचं जे राज्य आहे ना तो मेला. मोहम्मद बिन कासिमला त्यांच्या खलिफानेच ठार मारलं, माहिती आहे का. त्या गोष्टीची जी मर्म आहे की त्या मुली असतात ना, त्या मोहम्मद बिन कासिमला ठार स्वतः नाही मारू शकत, कारण त्या हतबल झाल्या असतात. त्यांच्या आईंना पण कापलेलं असतं, त्यांच्या आईनी जोहार केला असतो, म्हणजे त्या आगीत उडी मारली असते. पण त्या मुली स्वतःच्या डोक्याने आहे ना, बुद्धिमत्तेने त्या मोहम्मद बिन कासिमला ठार करतात. त्या कशा ती गोष्टीमध्ये मोहम्मद बिन कासिमच्या मृत्यूनंतर आहे ना अरब सत्ता, इस्लामिक सत्ता भारताच्या मोहम्मद बिन कासिम जरी मेला ना, तरी मुसलमानी सत्ता मात्र भारतावर स्थापन झाली होती. तर त्यावेळेला एक शूर राणा असतो, माहिती आहे काय, राजा असतो, त्याचं नाव असतं बाप्पा रावळ. तो चित्तोडचा असतो. रावळपिंडी म्हणजे तो संपूर्ण हिंदुस्थान जिंकतो परत, उत्तर हिंदुस्थान जिथे मुसलमानी सत्ता असते, सगळ्यांना कापून काढतो, सगळ्या अरब आक्रमकांना कापून काढतो. आणि त्या अरब आक्रमकांना कापून काढल्याच्या नंतर तो अफगाणिस्तान पण जिंकतात, माहिती आहे. सगळे हिंदू असतात ते अफगाणिस्तान पण जिंकतात. प्रतापवंत राजपूतांच्या अशा रांगाच्या रांगा असतात, आक्रमण करतात. त्याच्यानंतर खोतान आहे ना, खोतान आजच्या रशियामध्ये आहे, ते तिथे मुसलमान असतात ते लोक, ते पण जिंकतात, माहिती आहे. आणि तिथपासून तो आहे ना सर्व जे बाटलेले असतात ना त्याच्यामध्ये, म्हणजे मी थोडक्यात सांगतो बाप्पा रावळची गोष्ट, की बाप्पा रावळ एका शंकराच्या पिंडीची स्थापना करतो. ऐकायला येत आहे का. शिवपिंडीची स्थापना करतो आणि काय करतो सांगतो, की जे कोण लोक ह्या आक्रमणामध्ये बाटले, ज्यांचं शील भंग झालं, जे लोक बलात्काराने मुसलमान बनवले गेले, म्लेच्छ झाले, तर त्या लोकांनी फक्त मनामध्ये असा संकल्प करायचा की मी परत ह्या वैदिक धर्मामध्ये मी परत येऊ इच्छितो. आणि प्रायश्चित्त म्हणून मी ही जी शिवाची जी पिंडी आहे शंकराची, त्या शंकराच्या पिंडीतून जो असं पाणी निघतं बघा, त्या शंकराच्या पिंडीवर पाणी पडतं,
ते पाणी एका तिकडच्या सरोवरामध्ये जायचं. त्या सरोवरातलं पाणी नुसतं प्रायश्चित्तपूर्वक त्यांनी पिलं ना, प्यायलं ना, तो का आपोआप तो हिंदू झाला असं त्या बाप्पा रावळने त्यांना त्या यज्ञाच्या माध्यमातून सांगितलं असतं. मग असे हजारो लाखोच्या संख्येने लोक येतात म्हणजे जे बाटून मुसलमान झाले असतात आणि प्रायश्चित्तपूर्वक त्या पिंडीचं पाणी पितात ते. आणि ती पिंडी इतकी प्रसिद्ध होते, इतकी प्रसिद्ध होते ना, ते देऊळ आणि ते तीर्थक्षेत्र होतं म्हणजे हिंदूंचं. पुढची ऐकून तर घ्या, पुढची 250 वर्ष ते खूप प्रसिद्ध होतं. आणि ते इतकं प्रसिद्ध होतं ना की बाप्पा रावळने स्थापन केलेली पिंडी जिथे आहे ते शहर रावळपिंडी या नावाने ओळखलं जातं, जे आज पाकिस्तानची राजधानी आहे, इस्लामाबाद. इस्लामाबाद मध्ये आहे ते. हा, आजचा रावळपिंडी जे इस्लामाबाद आहे ना, तेच ते बाप्पा रावळची ती रावळपिंडी. विसरू नका. एक्सप्रेस शोएब अख्तर तिथलीच का? हा, तर अशा प्रकारे संपूर्ण हिंदुस्थान परत मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणानंतर स्वतंत्र झाला. फक्त मक्रान जो होता ना, मक्रान म्हणजे बलुचिस्तान, तो दूरवर कुठेतरी त्या रानटी बलुची हिंदूंना त्यांनी मुसलमान बनवून कायमचे बाटवून टाकलं त्या अरब लोकांनी. तेच फक्त काय ते त्या मुसलमानांच्या कैदेत अडकले. तेच आजचे ते क्रूर आणि रानटी बलुची लोक. बलुची लोक म्हणजे जे कोण ओमानला गेले असतील ना, ओमानमध्ये मस्कतला राहिले असतील, त्यांना हे बलुची लोक काय असतात हे बरोबर माहिती असेल. की अशा प्रकारे बलुचिस्तान जो होता ना, बलुचिस्तान ओमानमध्ये जे लोक गेलेले आहेत मस्कतमध्ये, त्यांना माहिती आहेत की बलुची लोक असतात ना, ते क्रूर असतात. ते मूळचे पूर्वीचे रानवट हिंदू, ते पूर्वीचे ज्यांना बाटवून मुसलमान केलं गेलं. ते कसे दिसतात त्याचे मी तुम्हाला एक फोटो दाखवतो. त्यांच्यामध्ये पण आहे ना अजून कित्येक तेव्हाच्या त्या पूर्वीच्या हिंदूंचे अंश जसे तसे शिल्लक आहेत. अजून पण जसेच्या तसे शिल्लक आहेत. मी दाखवीन तुम्हाला ते नंतर. त्यांचे काही फोटोज आहेत माझ्याकडे, ते दाखवतो नंतर. अशा प्रकारे पूर्ण हिंदुस्थान आहे ना, एक बलुचिस्तान सोडला तर ह्या इस्लामच्या आक्रमणातून पूर्णपणे मुक्त झाला. म्हणजे राजकीयदृष्ट्या पण, म्हणजे इस्लामी सत्ता पण नष्ट झाली आणि धार्मिकदृष्ट्या पण, म्हणजे मुसलमानांची धर्मसत्ता, त्यांनी बाटवलेले जे अगणित हिंदू होते ते परत शुद्ध होऊन हिंदू झाले. त्यामुळे ती सत्ता पण नष्ट झाली त्यांची. अशा प्रकारे अनेक जवळजवळ 250 वर्ष गेली बाप्पा रावळने जिंकल्यानंतर. कळलं? त्या 250 वर्षाचा उल्लेख गांधी नेहरूच्या इतिहासात कुठेच नसतो, का तर तो हिंदूंच्या विजयाचा इतिहास आहे ना, त्यामुळे त्यांचा कुठेच उल्लेख नसतो. मग हे लोक काय करतात, मोहम्मद बिन कासिमचं जे आक्रमण झालं ना, त्याच्यानंतर लगेच पटकन उल्लेख करतात कसला माहिती आहे, मोहम्मद गझनीचा. आले हिंदूंवर त्यांनी आक्रमणं केली. म्हणजे जो वाचक असतो ना, त्या वाचकाच्या मनावर असा संस्कार होतो की हिंदूंचा इतिहास म्हणजे अशा सारख्या आक्रमकांनी त्यांच्यावर केलेल्या लढायांचा, त्यांच्या उडवलेल्या कत्तलींचा आणि त्यांच्या गुलामगिरीचाच काय तो इतिहास आहे. त्या लोकांनी पराक्रम असा केलाच नाही, हे सगळे मुळाचे नपुंसकच आहेत, असा वाचणाऱ्या वाचकाच्या मनावर संस्कार होतो. समजलं? आणि त्या संस्काराचा परिणाम काय होतो, त्याला आत्मग्लानी येते. आत्मग्लानी म्हणजे लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स. त्याला असं वाटतं की आपण काही करूच शकत नाही, आपले पूर्वज नपुंसक होते, सारखे हरायचे, आपण सारखे गुलाम होतो, असंच त्याला वाटू लागतं. आणि तो तसाच होतो. तसा आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. खरा इतिहास सांगून लोकांना शूर आणि पराक्रमी बनायचं, बाप्पा रावळसारखं. आणि तेव्हाच्या ज्या हिंदू नेतृत्व होतं त्यांच्या ज्या चुका झाल्या, त्यांनी शुद्धीला विरोध केला, तो आपण होऊ द्यायचा नाही. हे आपण करायचं आहे. तर अशा प्रकारे मोहम्मद गझनीचं आक्रमण झालं. पण गझनी जास्त काळ भारतावर राज्य करायला येऊ शकला नाही, कारण दक्षिणेतली खूप मोठ्या हिंदूंचं सैन्य आहे ना, ते उत्तरेमध्ये गझनीशी लढायला येणार होतं. त्यावर तो घाबरला आणि पळून गेला. मग गझनीच्या नंतर आहे ना, मोहम्मद गझनी जो होता ना, मगाशी आपलं बोलणं झालं की सिंधू नदीच्या पलीकडे जो बलुचिस्तान होता, त्या बलुचिस्तानवर मुसलमानांचं क्रूर सत्ता मात्र तशीच अबाधित होती. मोहम्मद बिन कासिमच्या नंतर सुद्धा बाप्पा रावळने सगळा हिंदुस्थान जिंकला, पण हा बलुचिस्तान आणि त्याच्या लागून डोंगर कडेकपाऱ्यांचा जो इराण आणि अफगाणिस्तानच्या जवळचा प्रदेश आहे ना, तिथे कुठे कुठे मुसलमानांची राज्य होती. तर त्या राज्यामध्ये आहे ना, एक गायींचं पशुपालन करणारी हिंदूंची जात होती, जी कृष्णाची भक्त होती आणि स्वतःला ते गवळी म्हणायचे. गवला गवला म्हणतात माहिती हिंदीमध्ये, गवळीला ग्वाला, माहिती आहे ना? हां. तर तशी ती जी गायींचं पालन करणारी जात होती ना, त्या जातीवर पण क्रूर अत्याचार केले मुसलमानी, राक्षसी अत्याचार केले, जे मोहम्मदने कुराणमध्ये सांगितलेत ना, ते सगळे अत्याचार केले.
आणि त्याच्यामध्ये त्यांच्यासमोर पर्याय ठेवला. मुसलमान ते जे लोक होते ना, ती जाती बाटवली गेली. त्यांच्या 1-2 पिढ्या गेल्यानंतर त्या त्या जातीमध्ये अत्यंत क्रूर आणि निष्ठुर आणि जे ते स्वतःला कृष्णाचे भक्त समजायचे ना, त्या गौलींमध्ये ना एक गौरी नावाचा मुसलमान निर्माण झाला. म्हणजे त्याचा म्हणजे अपभ्रंश गवळीचा गौरी झाला आणि त्याच्यातूनच मोहम्मद घोरी झाला. म्हणजे मोहम्मद घोरी हा बाटलेला हिंदू असतो. अच्छा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्या अरबांना हिंदू धर्म संपवण्यासाठी अरबस्थानातून मुसलमानांची आयात करावी लागली नाही, तर हिंदुस्थानात बाटलेल्या या बाडग्यांनीच त्या अंधश्रद्धा, विकृत स्त्रियांना एकदम भोगदासीची शिकवण देणाऱ्या ह्या माथेफिरूपणाचा प्रचार ह्या बाडग्यांनीच केला. त्याच्यासाठी अरबस्थानातून अरबांची आयात करावी लागली नाही. हे इस्लामचं एक वैशिष्ट्य आहे. हेच अनवर शेख सांगतो. अनवर शेखने त्या दिवशी ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, तुम्ही जर नीट ऐकलं तर. इस्लाम वॉन्ट टू डिस्ट्रॉय ऑल द कल्चर टू इम्पोज इट्स ओन कल्चर, असं अनवर शेखने म्हटलं. ते हेच आहे. त्या मोहम्मद घोरीचं स्वतःचं पूर्वीचं अस्तित्व त्या लोकांचं सगळं विसरून गेले ते लोक. आणि ज्या राक्षसी आक्रमक इस्लामने त्यांच्यावर अत्याचार केले, त्या अत्याचारांची शृंखला करणाऱ्यांमधले ते स्वतः एक होऊन गेले आणि त्यांनी तसे अत्याचार न बाटलेल्या प्रजेवर केले. आणि तसंच अत्याचार करण्यासाठी त्या मोहम्मद घोरीने आक्रमण केलं हिंदुस्थानवरती. आणि आपल्याला माहिती आहे की मोहम्मद घोरीचा त्याच्यात विजय झाला. आणि तो विजय झाल्यानंतर जी मुस्लिम सत्ता भारतात स्थापन झाली ना, तीच पहिली भारतातली मुस्लिम सत्ता. पण आपल्याला सांगताना काय सांगतात की ती कधी स्थापन झाली? मोहम्मद घोरीनी स्थापन केलेली मुस्लिम सत्ता 11व्या शतकात स्थापन झाली. त्याच्या आधी त्यांनी एक प्रयत्न केला मोहम्मद बिन कासिमच्या काळात, ज्याचा आता आपण उल्लेख केला मगाशी. तो त्यांनी 7व्या शतकात केला. 7वं शतक आणि 11वं शतक म्हणजे मध्ये 450 वर्षाचं अंतर आहे. परंतु तो मोहम्मद बिन कासिमचा प्रयत्न अयशस्वी झाला. ही महत्त्वाची गोष्ट मात्र खिलाफतीचे राज्यकर्ते, इतिहासकार आपल्यापासून लपवतात. त्याचा परिणाम असा होतो की वाचकांना असं वाटतं की ती 400 वर्ष सुद्धा हिंदू असेच गुलामगिरीमध्ये खितपत पडले होते. समजलं? पण ते त्या 400 वर्षात हिंदू तर खितपत पडले नव्हतेच गुलामगिरीमध्ये. पण पुढच्या 400 वर्षात म्हणजे मोहम्मद घोरीचं जे राज्य स्थापन झालं, मोहम्मद घोरी लगेच मेला. माहिती आहे तुम्हाला? मोहम्मद घोरीनी पृथ्वीराजला हरवल्यावर तो लगेच मेला. तो कसा मेला ती आज गोष्ट मी सांगणार आहे. खूप सुंदर गोष्ट आहे ती. तर मोहम्मद घोरी मेल्यानंतर सुद्धा आहे ना, त्याचा एक गुलाम दिल्लीवर राज्यकर्ता बनला. ती भारतावरची मुस्लिम सत्ता. पण त्याला भारतावरची मुस्लिम सत्ता नाही म्हणता येईल, त्याला दिल्लीवरची मुस्लिम सत्ता म्हणता येईल. कारण दिल्लीच्या अवतीभोवतीचा प्रदेश, खालती दक्षिणेत मात्र हिंदूंची राज्य तशीच होती. स्वतंत्र आणि शक्तिशाली बलवान हिंदूंची राज्य होती त्या काळात. पण तिथे कोणतंही मुसलमान पोचलेलं नव्हतं तोपर्यंत. असो, तर मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये युद्ध झालं. भयंकर युद्ध झालं. पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाणचा विजय झाला. अजातशत्रू पृथ्वीराज चव्हाण म्हटलं जातं त्याला. आणि त्यांनी काय केलं, हरलेल्या मोहम्मद घोरीला बेड्यांमध्ये अडकवून जेव्हा आणलं ना समोर पृथ्वीराजच्या, तेव्हा त्यांनी पृथ्वीराज चव्हाणनी त्याला सांगितलं की तू एक राजा आहेस, मी स्वतःही एक राजा, आमचा राजपूतांचा धर्म सांगतो, क्षमा वीरस्य भूषणम, हे तुम्ही कधीही ऐकू नका. क्षमा वीरस्य भूषणम म्हणजे शत्रूला क्षमा करणं हे शूरवीर राजाचं भूषण आहे, म्हणजे दागिना आहे. पण ही सगळी गोष्टी या पुस्तकातच ठेवून द्या, व्यवहारात आपण कधी करायच्या नाहीत. पृथ्वीराज चव्हाणनी त्या केल्या, त्याची त्याला खूप मोठी शिक्षा भोगावी लागली. ती आता काय ते आपण बघणार आहोत. अशा प्रकारे त्यांनी क्षमा वीरस्य भूषणम ह्या तत्वाला चिकटून हा शत्रू कोण आहे, हा मुसलमान आहे म्हणजे ह्यांचा धर्म काय सांगतो, त्याच्यात हा आपल्यावर सारखा एकदम राक्षसी आक्रमण का करतो, ह्याचा कोणताही विचार न करता एका पोथीमध्ये लिहिलेलं आहे क्षमा वीरस्य भूषणम. ह्याला प्रमाण मानून पृथ्वीराज चव्हाणने सरसहा सोडून दिलं मोहम्मद घोरीला आणि त्याच्या सैन्यालाही सोडून दिलं. आता पृथ्वीराज चव्हाणने सोडल्यामुळे मोहम्मद घोरीच्या भावना दुखावल्या होत्या, त्या काय थंड झाल्या का? हिंदू मुसलमानात जी त्याला तेढ वाटत होती ती आपोआप नष्ट झाली का? अजिबात नाही. उलट आपल्याला ह्या काफराने हरवलं, ह्या द्वेषाने त्याच्या पायाची आग, तळपायाची आग त्याच्या रोमरोमामध्ये भिनू लागली. त्यांनी आणखीन मोठं प्रचंड सैन्य एकत्र केलं
आणि परत अजय मेरू उर्फ अजमेर वरती हल्ला चढवला, भयंकर हल्ला चढवला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा शेवटी पृथ्वीराज चव्हाणचाच विजय झाला. मोहम्मद घोरी असाच पकडला गेला. आणि परत त्या क्षमावीरस्य भूषणमच्या चुकीच्या सिद्धांताला त्यांनी प्रमाण मांडून मोहम्मद घोरीला सोडून दिलं पृथ्वीराज चव्हाणने. आणि परत मोहम्मद घोरी ज्या वेळेला गझनीला पोचला, अफगाणिस्तानात पोचला, तेव्हा त्यांनी परत स्वतः मोठं सैन्य एकत्र केलं आणि आक्रमण केलं. असं 17 वेळा त्यांनी केलं, 17 वेळा. विचार करा तुम्ही. आणि 17च्या 17 वेळा मोहम्मद घोरी पराभूत झाला. 18व्या वेळेला एक इराणमधला एक बाडगा मौलवी होता. बाडगा. इराणचे सगळे लोक हे पारशी आहेत मूळचे, लक्षात ठेवा. त्यांना इस्लामने असंच बाटवलं, जसं मोहम्मद घोरीला हिंदू धर्मातून बाटवलं ना, तसं इराणच्या सगळ्यांना पारशी धर्मातून त्यांनी बाटवून मुसलमान बनवलं. माहिती आहे, एक इराणमधला आहे ना, एक मौलवी आला, मौलवी मोहम्मद घोरीकडे. आणि त्यांनी काय सांगितलं माहिती आहे, त्या इराणच्या मौलवीनी, आता पृथ्वीराजला तू जर लढाईला जाशील ना, तर तू परत हरशील आणि यावेळेला पृथ्वीराजकडून कदाचित मारला पण जाशील. मग तू काय कर, तर तू फसव मोहम्मदचा जो एक. त्याने मोहम्मद घोरीला काय सांगितलं, यावेळेला तू लढाई नाही करायची, यावेळेला तू अल तकियाचा उपयोग करायचा. अल तकिया म्हणजे काय, खोटं बोलायचं, फसवायचं, डोळ्यात धूळ फेकायची, दिशाभूल करायची शत्रूची. त्याला सांगायचं आम्ही तुझा मित्र आहोत. मग मोहम्मदने काय केलं, स्वतःचं सैन्य बरोबर घेतलं आणि पृथ्वीराजची जी राजधानी होती दिल्ली, अजमेर, त्या दिशेने चाल केली. आणि जसा तो दिल्ली अजमेरच्या जवळ आला, त्यांनी पत्र पाठवलं, एक जासूस पाठवला, एक दूत पाठवला. पृथ्वीराज चव्हाणला त्यांनी सांगितलं की मी तुझ्याशी आक्रमण करायला नाही आलोय, मी तुझ्याशी मैत्री करायला आलोय. कारण तकिया आहे. हा तकियाकडे तुम्ही लक्ष देऊन आहे का, किती भयानक असतो ते. आपला खलिफा सुद्धा असा तकियाचा उपयोग करतो फसवण्यासाठी लोकांना. तर ते पत्र सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाणने वाचलं. पृथ्वीराज चव्हाणला खरोखर वाटलं, अरे हो रे, हा 17 वेळ हरल्यानंतर ह्याचं आता मतपरिवर्तन झालंय. तर पृथ्वीराज चव्हाणने त्याला निरोप पाठवला, ठीक अवश्य ये तू, तुझं एक पाऊल पुढे आला ना, तर मी 10 पावलं तुला पुढे तुला भेटण्यासाठी स्वतःहून येईन. असं. तो मोहम्मद घोरी बोलला, मी तुझ्याशी भेटायला नाही आलोय, मी तुझ्याशी लढायला आलोय, पण मला मागच्या सगळ्या युद्धांचा पश्चाताप झाला. पृथ्वीराज चव्हाणने विचारलं, का पश्चाताप का झाला, मला असं वाटलं की तुला मी एवढ्या वेळ सोडून दिलं म्हणून तुझं मन परिवर्तन झालं. तर हो, मन परिवर्तन झालं, पण मला तुझ्यावरती खूप तिरस्कार वाटतो. पण नंतर मी विचार केला की लढाई तर आपल्या दोघांमध्ये होते, मग आपले अनेक सैनिक मरतात, त्या सैनिकांचा जीव कशाला आपण घालवायचा. असं तो पृथ्वीराज चव्हाणला सांगतो. मग ह्याच्यावर उपाय काय, पृथ्वीराज चव्हाण विचारतो. तर तो, मला युद्ध तर तुझ्याशी करायचं आहे, पण त्याच्यावर उपाय असा की दोघांना जर युद्ध करायचं असेल तर सैन्य कशाला पाहिजे, आपण दोघं युद्ध करूया. तर मग काय आलं, आपण दोघं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आणखीन मोहम्मद घोरी, दोघं जण लढाई करणार आणि आपलं सैन्य त्याच्यामध्ये भाग घेणार नाही लढाईमध्ये. समजा तू मला मारून टाकलंस युद्धामध्ये, तर मग तू विजयी झालास आणि मी तुला मारून टाकलं, तर माझी इच्छा आहे जी की मला तुला हरवायचं ती पण पूर्ण झाली. आणि आपण दोघंही एकमेकाशी लढल्यामुळे आपलं सैन्य निष्कारण मरणार नाही ना, आपल्या दोघांच्या लढाईत सैन्याला कशाला घ्यायचं. असं. तर पृथ्वीराज चव्हाण हा क्षत्रिय कुलवंतांश असतो, त्याला जेव्हा तो हे वाचतो ना, तर तो शूर असतो. तो बोलतो, ठीक आहे, मला चालेल, तू माझ्याशी लढायला आहे, आपण तलवारीने दोघंही लढाई करू आणि जो जिंकेल तो विजयी झाला, जो एक दुसऱ्याला मारून टाकेल म्हणजे तो जिंकला. असा. तर मग तो काय करतो माहिती आहे, पृथ्वीराज चव्हाण असतो ना, तो एका ठिकाणी सॉरी पृथ्वीराज चव्हाण आणखीन मोहम्मद घोरी समोरासमोर एका मैदानामध्ये येतात. आणखीन त्या मैदानामध्ये आल्याच्या नंतर त्या दोघांचंही सैन्य एक अंतरापासून दूर असतं. आणि ज्या मौलवीनी हा प्लान बनवला असतो ना, मास्टर प्लान, पृथ्वीराजला खलास करायचा, तो मौलवी स्वतः मोहम्मद घोरीचं नेतृत्व करण्यासाठी त्याच्या सैन्याबरोबर 18व्या वेळेला आलेला असतो. 17 वेळेला मोहम्मद घोरी एकटा आला असतो. एकटा म्हणजे सैन्याबरोबर आला असतो, पण हा जो मौलवी त्याला भेटला असतो ना, तकिया शिकवणारा, तो नसतो त्यावेळेला. तो 18व्या वेळेला आत्ता आलेला असतो.
तर पृथ्वीराज चव्हाण बोलतो ठीक आहे चल आता लढायला तयार होतो. तर मोहम्मद घोरी आहे ना तो घाबरलेला असतो मनातून, 17 वेळा हरला असतो. आता काय करणार, 18व्या वेळी आपण मेलो तर पृथ्वीराज चव्हाणला सांगतो काय माहिती आहे की मी आहे ना शरीरयष्टीने खूप खंगलोय आता 17 लढायांमध्ये. त्यामुळे माझ्यामध्ये लढण्याचा आता श्रम नाही आहे, साहस नाही आहे. तर तू एक काम कर, माझा एक गुलाम आहे. तो गुलाम आहे ना एक आफ्रिकन निग्रो असतो ज्याला बाटवून मुसलमान बनवलेलं असतं. हे लांडे लोक आहेत ना आफ्रिकेवर खूप चढाया करायचे आणि तिथल्या निग्रोनं पळवून आणायचे. त्यांची दास म्हणून विक्री केली जायची त्यांच्या स्त्रियांची. तसाच एक गुलाम त्याला मिळालेला असतो. कोणाला, मोहम्मद घोरीला. तर त्या गुलामाचं नाव असतं अल्तमश बलबान, असं त्या गुलामाचं नाव असतं. तर तो काय सांगतो माहिती आहे मोहम्मद घोरी की मी खूप खंगलेलो आहे त्यामुळे मी लढाई नाही करू शकत, पण माझा एक अत्यंत प्रिय गुलाम आहे. तो गुलाम म्हणजे माझी स्वतः मोहम्मद घोरीचीच एक दुसरी प्रतिकृती आहे. तर तो माझ्या वतीने तुझ्याशी लढाई करेल. तो तलवारीमध्ये एकदम माझ्या इतकाच शूर आहे तलवार चालवण्यामध्ये. तो पृथ्वीराज चव्हाण विचार करतो की ठीक आहे मला काय करायचं आहे त्याशी, एकाच एक लढेल ना, हा नियम आहे ना. तर मग पृथ्वीराज चव्हाण असतो ना तो काय करतो माहिती आहे, ज्या वेळेला युद्ध सुरू होतं ना युद्ध, त्यावेळेला दोघंही हातामध्ये अवजड तलवारी घेऊन समोरासमोर उभे असतात. तलवारीची युद्ध सुरू होतं म्हणजे दोघंही तलवारी घेऊन एकमेकाच्या समोर असतात. सर्व दोन्ही सैन्यांचं लक्ष एकदम लागलेलं असतं, काय होणार काय होणार. खरा आतमध्ये आहे ना तो जो मौलवी असतो ना इराणचा बाडगा, सुफी असतो. तो सुफीचा अर्थ समजतो तुम्हाला. गांधी नेहरूंनी आहे ना सुफी लोकांना खूप खूप हिरो बनवलेलं आहे भारतामध्ये. इकडे हे आतंकवाद्यांचं संगीत वाजतं ना त्याला सुफी म्युझिक म्हणतात. त्याला जाम पॉप्युलर केलं इथे भारतात, माहिती आहे का तुम्हाला. सुफी करतात. कैलाश खेर नावाचा एक बाडगा आहे तो त्याचा जाम प्रचार करतो. तर तोच तसा सुफी होता. सुफी तो जो आतंकवादी होता ना, तो जो मौलवी होता ना, तो इराणवरून आलेला, त्यांनी एक मास्टर प्लॅन बनवला. तो काय प्लॅन होता, पृथ्वीराजला फसवण्याचा. तो प्लॅन असा होता की मोहम्मद घोरीला माहिती असते की पृथ्वीराज लढण्यात जबरदस्त शूर आहे, म्हणून काय करायचं आता त्याला आपण फसवून मारायचं. तर ते फसवणं काय असतं, तर पृथ्वीराज चव्हाण जेव्हा लढाईमध्ये लढतोय ना तर त्याच्यात 2 शक्यता आहेत. एक तर पृथ्वीराज चव्हाण स्वतः मारला जाईल, किंवा दुसरी शक्यता म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आपला जो कोण अल्तमश तो गुलाम आहे त्याला तो पृथ्वीराज मारून टाकेल. त्या दोन्ही शक्यतांमध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे की पृथ्वीराज चव्हाणचं सैन्य लढणार नाही आहे. हे पृथ्वीराजच्या मनात असल्यामुळे पृथ्वीराजचं सैन्य हे गाफील असेल, बेसावध असेल. आणि त्या बेसावधपणाचा फायदा घेऊन जेव्हा पृथ्वीराज लढत असेल ना तेव्हा आपण एकदम हल्ला करायचा त्याच्या सैन्यावर आणि सगळ्यांना कापून काढायचं. बेसावध त्या सगळ्यांना कापून काढायचं, अशी ती योजना असते. तर जेव्हा अल्तमश बलबानची आणखीन पृथ्वीराजची जबरदस्त लढाई होते ना तेव्हा सगळे लोक बघत असतात. पृथ्वीराजची तलवार आता भारी ठरू लागते. अल्तमश बलबानचं सगळं शरीर रक्ताने रक्तबंबाळ झालं असतं, जिकडे तिकडे तलवारीचा आघात झाला असतो. तर आहे ना मोहम्मद घोरी आणि तो जो इराणचा मौलवी असतो ना त्यांनी आहे ना अल्तमश बलबानच्या हातामध्ये आहे ना एक गुंगीचं औषध दिलं असं माहिती आहे. ते गुंगीचं औषध आहे ना अफगाणिस्तानच्या पर्वतांमध्ये अजून उगतं, माहिती आहे, आत्ता पण उगतं. आणि ओसामा बिन लादेन आहे ना ते औषध आहे ना आत्तासुद्धा आहे ना एकदम कोट्यावधी डॉलर्सच्या भावाला विकायचं. त्याला काय म्हणतात माहिती आहे, हशिश. ऐकलं हे नाव, हशिश. हां हशिश. त्याच्यापासून ब्राऊन शुगर बनते. ब्राऊन शुगर माहिती आहे का, ती इंजेक्शनमध्ये घ्यायचे ना पूर्वीच्या काही लोक. ते बोलायचे ना पूर्वीच्या काही म्हणजे आत्ता 15 वर्षापूर्वी ड्रग्ज घेतात ना, ड्रग्ज. ते हशिश ते म्हणजे. तर ते जे हशिश असतं ना ते त्या गुलामाच्या हातात असतं आणि लढाई सुरू होते ना तो ते मुद्दामून आहे ना पृथ्वीराज चव्हाणच्या डोळ्यावर फेकतो. डोळ्यावर फेकल्यामुळे ना पृथ्वीराज चव्हाणची डोळ्याची दृष्टी अधू होते, त्याला सगळं धुसर दिसू लागतं आणि त्याला कळत नाही की काय होतंय त्याला कळत नाही. त्याबरोबर अल्तमश बलबान असतो ना तो तलवारींच्या एका फटक्यामध्ये आहे ना पृथ्वीराज चव्हाणला आहे ना आडवं करतो, त्याच्या छातीवर वार करतो आणि पृथ्वीराज चव्हाण खाली कोसळतो. त्याबरोबर आहे ना एक बादली भरून हशिशचं पाणी पाजलेला एक हत्ती असतो, त्याला सोंडेतून ते पाणी पाजतात. त्याबरोबर तो हत्ती वेडा होतो आणि तो वेडा झालेला हत्ती आहे ना पृथ्वीराजच्या सैन्यावर ते लोक सोडून देतात आणि त्याबरोबर ते सैन्य बिथरतं आणि ते बिथरलेल्या सैन्यामध्ये आहे ना
ते लोक आहेत ना, म्हणजे अल्तमश बलबन आहे ना, तो काय ओरड घालतो माहिती आहे, पृथ्वीराज मेला, पृथ्वीराज मेला. ॲक्च्युली तो मेला नसतो, तो जखमी झाला असतो. आणि आधीच बेसावध असलेलं पृथ्वीराजचं सैन्य असतं ना, त्याला मोहम्मद गुरीचं सैन्य सरसकट कापायला सुरू करतं माहिती आहे, सरसकट कत्तल उडवतात त्यांची. आणि ती कत्तल उडवून झाल्याच्या नंतर पृथ्वीराज चव्हाण पकडला जातो आणि मोहम्मद घोरीसमोर आणला जातो. मोहम्मद घोरीला भयंकर आसुरी इस्लामी आनंद होतो माहिती आहे. आणि मोहम्मद घोरी काय करतो, आज्ञा देतो की चला ह्यांना बांदा आणि गझनीला घेऊन चला, अफगाणिस्तानच्या घेऊन चला ह्याला काबूलला. मग अफगाणिस्तानमध्ये पृथ्वीराज चव्हाणला घेऊन जातात, ते सगळ्या सैन्यांची कत्तल करतात. आणखीन जे जे राजपूत होते ना, राजपूत सगळे, त्या राजपूतांना सगळ्या मुसलमान करतात, सक्तीच्या तलवारीची धारेखाली बाटवून मुसलमान करतात. त्याच्यात अनेक तोमर आणि चौहान राजपूत असतात ना, ते बाटवले गेले त्यावेळेला. आणि हे बाटवण्याचं काम कोण करतं माहिती आहे, तो इराणमधून आलेला मौलवी हे बाटवण्याचं काम करतो. त्या चव्हाण राजपूत जातीचे जे राजपूत बाटवले गेले ना, त्यांच्यामध्ये आज हा जनरल मुशर्रफ आहे ना, हा त्या बाडग्यांमधल्या जातीमधलाच एक आहे, माहिती आहे का तुम्हाला. जनरल मुशर्रफ माहिती आहे तुम्हाला, मुशर्रफ पाकिस्तानचा होता तो. हा बरोबर. हा बाटव ह्याचे पूर्वजसुद्धा त्या चव्हाण राजपूतांमधलेच एक आहेत, माहिती आहे का तुम्हाला. त्यांना त्या पृथ्वीराज चव्हाणच्या वेळेला असं वाटवलं गेलं. हे लोक पृथ्वीराज चव्हाणच्या सैन्यामध्ये त्याच्या रक्ताचे हाडामासाचे भाऊ होते, पण पृथ्वीराज चव्हाण त्यांना आता शत्रू वाटतो आणि तो मोहम्मद घोरी त्यांना त्यांचा आपला वाटतो. आश्चर्य केवढं मोठं आहे बघा. धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर असं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलं होतं, ते या प्रसंगातून पुरेपूर पटतं आपल्याला. ज्याचा धर्मांतर होऊन जो मुसलमान झाला ना, तो कायमचा आपल्या संस्कृतीला अंतरतो, किंबहुन तो त्याचे पूर्वज त्याचे वंशज आहेत ना, ते त्याच हिंदू संस्कृतीचे कट्टे हाडवैरी होतात. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे जनरल मुशर्रफ आहे, जो ज्याचे पूर्वज ह्या मोहम्मद घोरीच्या आक्रमणात 18व्या वेळेला बाटवले गेले. तर मोहम्मद घोरीने अशा अनेक हिंदूंना बाटवून आपल्या घोरमध्ये घेऊन गेला. घोर नावाचा प्रांत आहे तिथे गझनीच्या तिकडे अफगाणिस्तानात. तर ज्यावेळेला ही बातमी पृथ्वीराज चव्हाणच्या एका मित्राला कळते, त्या मित्राचं नाव असं चांद बरदई. तो पृथ्वीराजचा एकदम जीवाभावाचा लहानपणीचा मित्र असतो. तर घोरी जो असतो ना, तो चांदा बरदईच्या लक्षात येते की आपण यांना पृथ्वीराज चव्हाणला आता सोडवणं तर शक्य नाही आहे, पण ज्यांनी आपला हा असा सूड घेत आपल्याला जे फसवलं ना, ज्या मोहम्मद घोरीनी, त्याचा मात्र आपण त्याला सोडायचं नाही. म्हणून पृथ्वीराज चव्हाणला भेटण्यासाठी म्हणून चांद बरदई आहे ना, त्या घोरला जातो अफगाणिस्तानमध्ये आणि घोरीला भेटतो आणि सांगतो काय माहिती आहे की हे सुलतान, तुला आमच्या पृथ्वीराजने 17 वेळेला सोडून दिलं, 18व्या वेळी जेव्हा तू जिंकलास तेव्हा तू आता त्याला कैदी केलंस, तू पण त्याला सोडून दे. तो पृथ्वीराज चव्हाण मोहम्मद घोरी जे उत्तर देतो ते लक्षात ठेवा सगळ्यांनी. काय उत्तर देतो माहिती आहे का, की आमच्या इस्लामने आम्हाला शिकवलं आहे की काफरांनी कितीही तुमच्यावर उपकार केले तरी ते जेव्हा तुमच्या हातात येतील तेव्हा त्यांना सोडू नका. विषारी नागाला जसं ठेचतात ना, तसं त्यांचं डोकं ठेचून टाका, नाही तर त्यांना मुसलमान व्हायला सांगा. तर तो पृथ्वीराज चव्हाणला मुसलमान व्हायला पण सांगतो, पण पृथ्वीराज चव्हाण होत नाही. हे उत्तर मखदूमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, जे तुम्हाला त्यांनी टाकलं ना की औरंगजेबाने संभाजीला मुसलमान होण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, हे त्याचं उत्तर आहे. तर पृथ्वीराज चव्हाण असतो ना, त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो चांद बरदई. कोणाकडे? मोहम्मद घोरीकडे. आणि चांद बरदई हा एक दूत असतो. दूत कळतो का? दूत, ॲम्बॅसिडर. तर त्या काळामध्ये आहे ना, एक असा अलिखित नियम होता की शत्रू पक्षाचा जो ॲम्बॅसिडर होता ना, म्हणजे दूत असेल ना, त्याच्यावर कोणीही हल्ला करायचा नाही. तर त्या नियमाचा ह्या चांद बरदईला फायदा झालेला आपल्याला दिसतो. पृथ्वीराज चव्हाणशी मोहम्मद घोरीला जेव्हा तो भेटायला गेला तेव्हा मोहम्मद घोरीने त्याला विचारलं की तुला काय पाहिजे. तर तो म्हणाला की मला काही मिनिटांसाठी, काही क्षणासाठी आहे ना, पृथ्वीराज चव्हाणशी एकांतामध्ये बोलायचं आहे. तर मोहम्मद घोरीने विचार केला, आता ह्याचं तर सगळं राज्य आपण खलास केलेलं आहे पृथ्वीराज चव्हाणचं, आता ह्याला जर हा थोडे क्षण भेटला तर काय बिघडणार आहे असं मोठं. तर मग तो चांद बरदईला मोहम्मद घोरी म्हणाला ठीक आहे भेट तू त्याला.
मग पृथ्वीराज चव्हाणला चांदवरदई भेटला आणि चांदवरदईनी त्याला सांगितलं की निर्लज्ज मलैच्छ लज्जय नाही हम हिंदू लजवान, असं तो त्याला सांगतो. म्हणजे जो म्लेच्छ निर्लज्ज असतो ना त्याला लाज नसते, म्हणून तो असा निगरगट्टा झालेला असतो. परंतु आपण हिंदू हे लजवान आहोत, म्हणजे ज्यांना लाज आहे, तर ते असे आपल्यावर जो आपल्यावर जो उपकार करताय त्याचा असा परतफेड करत नाही. तर ज्या लोकांनी तुला जे असं तुझ्या परतफेडीचं जे त्यांनी असं तुला हे दिलेलं आहे ना, म्हणजे तुझ्या उपकाराची ज्यांनी अशी परतफेड केली आहे ना, त्या मोहम्मद घुरीला तू चांगला धडा शिकव, असं सांगतो तो त्याला, पृथ्वीराज चव्हाणला. तर पृथ्वीराज चव्हाण बोलतो, मी तर आता असा त्याचा दास बनून राहिलेलो आहे, माझे डोळे पण फोडून टाकले, आता मी त्याचं काय करू शकतो. तर मग चांदबरदई सांगतो, मी जे तुला सांगतो ना तसं तू करत जा. आणि मग चांदबरदई त्याला एक प्लान सांगतो. तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट पुढची? हा मला माहिती आहे. म्हणजे तो चांदपडतही सांगतोय नाही माहिती, पण याच्या मोहम्मद गौरीच्या दरबारात म्हणजे हे फेमस असतं की पृथ्वीराज चव्हाण डोळे बंद करून तुला मित्र आणि त्याचा मंत्री असतो आणि तो दूत पण असतो त्याचा. तो सांगतो की हे महाराज म्हणजे त्या सुलतानाला म्हणतो की आमचा जो हा पृथ्वीराज चव्हाण आहे ना, त्याच्यात एक अद्वितीय गुण आहे. तो कोण आहे माहिती आहे? तो रघुकुल वंश आहे, रघुकुल वंशातला आहे. म्हणजे आमचा जो राष्ट्रपुरुष आहे ना, राम, त्याचा वंश आहे त्याच्यामध्ये, तो त्याचा वंशज आहे. तर त्यांच्यामध्ये एक उत्कृष्ट प्रतीची अशी धनुर्विद्या आहे ना, ती त्यांना अवगत आहे ह्या वंशाला. तर मोहम्मद घोरीचं कुतूहल चाळवतं. मोहम्मद घोरी विचारतो, काय म्हणता, कोणती धनुर्विद्या? तर मग तो सांगतो की एक बाण आहे ना, एका बाणामध्ये ना तो एक माडाचं झाड तोडू शकतो. 7 माडाची झाडं एकाच वेळेला तोडू शकतो. 7 माडाची झाडं. माडाचं झाड बघितलंय का केवढं जाड असतं ते, खालचा बुंदा ऐकताय का? नारळाच्या झाडाला माडाचं झाड आपण म्हणतो ना, त्याचा जो बुंदा असतो ना असा तो गोल, तो एका बाणामध्ये तोडू शकतो असा. तर सॉरी, डोळ्यावर पट्टी बांधून, पण तो आता आंधळा असल्यामुळे ना त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधायची गरज नाही. तुम्ही स्वतः जर बघितलंत ना, तर तुम्हाला हा प्रत्यक्ष हा जो काय प्रयोग आहे ना, हा तुम्हाला बघायला मिळू शकतो. मग नंतर तुम्ही त्याला ठार मारलत समजा, एकदा तुम्ही त्याला ठार केलात का हा प्रयोग तुम्हाला बघता येणार. तर त्याची उत्कंठा अजून वाढते मोहम्मद घुरीची. मोहम्मद घुरी म्हणतो, अरे हां रे, आपण बघूया तरी असं होऊ शकतं का, आंधळा माणूस एका बाणामध्ये 7 माडाची झाडं एका बाणात तोडतो. तर मग काय करतात, तो प्रयोगाची सिद्धता केली जाते. पृथ्वीराजला तिथे आणलं जातं. तो आंधळा असतो, त्याच्या अंगावर अघोरी अत्याचार केलेले अनेक व्रण असतात. त्याच्या शरीरातला मांस चिमटीनी काढलेलं असतं, तापलेल्या सळीनी काढलेलं असतं. त्या पृथ्वीराजच्या हातामध्ये धनुष्य आणि बाण दिलेला असतो. आणि 7 माडाची झाडं असतात, त्या प्रत्येक झाडावर एक घंटा बांधलेली असते. आणि असं असतं सुरुवातीला की घंटा नाही, एक डिश असते, त्या डिशवरती टणकन आवाज आला कसा आवाज घुमायचा. तर सुरुवातीला असं असतं की त्या घंटेचा आवाज आला ना टणकन, का जिथून तो आवाज येतो ना त्या दिशेला पृथ्वीराज चव्हाणने बाण मारून ती घंटा खाली पाडायची. अच्छा, सगळ्या घंटा खाली पाडल्या का मग एका बाणामध्ये ना सगळी माडाची झाडं खाली कोसळून घालावायची. असं मोहम्मद घुरी एकदम उत्कंठा वाढली असते की बाबा हा काय प्रकार आहे, बघूया तरी. तर ज्या वेळेला हा प्रयोग सुरू होतो त्यावेळेला मोहम्मद घुरी असतो ना, तो बघत असतो. तर घंटा वाजवली जाते, टाण. तो पृथ्वीराज चव्हाण बाण सोडतो आणि बरोबर ती घंटा तोडतो. दुसऱ्या झाडावरची घंटा वाजवली जाते, टाण. परत बाण सोडतो, दुसऱ्या झाडावरची घंटा तोडतो. तिसरी घंटा वाजते, बाण सोडतो, तिसरी घंटा तोडतो. असं करता करता 7च्या 7 घंटा तोडून टाकतो. तो तोडत येत असतो. तेवढ्यात पृथ्वीराज चव्हाणचा हा पराक्रम बघून ना मोहम्मद घुरी एकदम स्तब्ध झालेला असतो आणि जोरजोराने टाळ्या वाजवतो आणि बोलतो, वा वा, शाबास शाबास शाबास, असा बोलत असतो आणि हसत असतो मोठमोठ्याने. त्याबरोबर चांदबरदई मोठ्याने बोलतो, ओरडतो पृथ्वीराज चव्हाण. आणि काय बोलतो माहिती आहे? 4 बाज 24 गज अंगुज अष्ट प्रमाण तय ऊपर सुलतान अब न चूक चव्हाण, असं बोलतो. ह्याचा अर्थ काय माहिती आहे काय? समजावून सांगतो. हा एक सांकेतिक शब्द आहे. म्हणजे 4 बाज 24 गज अंगुज अष्ट प्रमाण म्हणजे
त्याचं त्या काळातलं म्हणजे 800 वर्षापूर्वी अशा प्रकारे लांबी आणि रुंदी मोजली जायची. 4 बाय 24 गज म्हणजे 24 हत्ती एका पाठोपाठ एक उभे केले तर केवढं अंतर होईल, तेवढ्या अंतरावरती सुलतान उभा आहे. 4 बाय 24 गज. अंबुज अष्टप्रमाण म्हणजे 8 घोडे एकावर एक उभे केले तर केवढी उंची होईल, तेवढ्या उंचावर तो आसनावर बसलेला आहे. असं. काय रे, भांडण कशाला करते? तर अंगुज अष्टप्रमाण आणि बोलतो तय उपर सुलतान म्हणजे तेवढ्या उंचावर सुलतान आहे. अब न चूक चव्हाण म्हणजे चव्हाण म्हणजे पृथ्वीराज, आता चुकू नकोस. हे ऐकल्याबरोबर पृथ्वीराज चव्हाण त्या हसणाऱ्या मोहम्मद घोरीच्या दिशेने जो बाण सोडतो, तो मोहम्मद घोरी खाली बसण्याच्या आधी त्याच्या कंठातून आरपार झालेला असतो. म्हणजे स्वतः हरल्यानंतर सुद्धा मरण्याआधी पृथ्वीराज चव्हाण मग त्याच्यात त्याच्यात जे शौर्य असतं त्याचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या मोहम्मद घोरीला संपवून टाकतो. आणखीन चांदबरदईच्या लक्षात येतं की आता पृथ्वीराज चव्हाणला हे लोक अत्यंत अघोरी अत्याचार करून मारणार. त्याबरोबर चांदबरदई आहे ना स्वतः एक खंजर उपसतो. आणखीन पृथ्वीराज चव्हाणच्या पाया पडतो आणि त्याला सांगतो की मला क्षमा कर, पण मी तुझ्या हा जो छळ आहे ना त्याच्यातून वाचवण्यासाठी हे करतो. आणि तो खंजर पृथ्वीराजच्या छातीत खुपसून त्याचं काळीज बाहेर काढतो आणि तोच खंजर घेतो आणि स्वतःच्या पण छातीत खुपसतो आणि मरतो. असं वीर मरण ते दोघंही मरतात. पण मरता मरता त्या मोहम्मद घोरीलाही मारून मरतात. हे विशेष महत्त्वाचं आहे. दिलेल्या गोष्टीचा उत्तरार्ध करतो की तुम्हाला माहिती आहे, हा जो इराणमधला जो जो मौलवी आला होता ना, ज्याचा आता आपण उल्लेख केला, हा मौलवी म्हणजे दुसरा तिसरा कोण नसून तो अजमेरचा ख्वाजा गरीब नवाज. ह्या भारतावरती आक्रमण करणाऱ्या लुटारूच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी अमिताभ बच्चन जातो तिथे अजमेरला. हे सगळे बॉलिवूड आहे ना, बॉलिवूड हे पूर्ण खिलाफती आहे माहिती आहे. बॉलिवूड ते सगळं तिथे त्याची ती टोकरी घेऊन डोक्यावर जातात. आतंकवादाचा प्रचारक आहे ते सगळे. नाही, तो मेल्यानंतर त्याला आहे ना तिकडे एका उकिरड्यामध्ये गाडलेलं आहे माहिती आहे तुम्हाला. पृथ्वीराज चव्हाणला एका उकिरडा असतो ना जिथे डुकरं वगैरे हगून ठेवतात, त्याच्यात त्याला गाडून टाकलं पृथ्वीराज चव्हाणला. आणि ती जागा जी आहे ना त्या जागेमध्ये आहे ना ज्या वेळेला एखादा हे डिस्कवरीवर दाखवलं, हां का मी नाही बोलत, नॅशनल जॉग्राफिकवर हा भाग आहे. तिथे कोणताही त्या रस्त्याने एखादा फाटका मुसलमान जातो ना तेव्हा तो तिथे थांबतो. अशी तिथली प्रथा आहे. तो थांबतो, पायातली चप्पल काढतो आणि पृथ्वीराजच्या त्या समाधीवर 5 वेळा ती चप्पल मारतो, 4 वेळा चप्पल मारतो. आणखीन पुटपुटतो काहीतरी. तर तो पुटपुटण्याचा काय पुटपुटतो माहिती आहे, तुम्ही साले नालायक काफर असे चपला खायच्यात लायकीचे असतात जे स्वतः हातात आलेल्या शत्रूला सोडून देतात. आणि ज्या शत्रूला तुम्ही सोडून देतात तो नंतर तुम्हाला ठार मारतो आणि मेल्यानंतर त्याच्या चपला तुम्हाला खाव्या लागतात. अशा चपलाच खा असं तो म्हणतो. म्हणजे जे बोलतात ना, मग आता जे लोक आपल्याला सांगतात बघा की हातात आलेल्या सैन्यास सोडून द्या, क्षमा वीरस्य भूषणम, त्या लोकांच्या मनामध्ये हा जो खिलाफतने प्रचार केलेला आहे ना तो त्यांच्या मनावरून हा पडदा दूर केला पाहिजे. त्या शत्रूला तुम्हाला संपवून टाकणं हेच आमचा धर्म आहे, ह्यालाच आम्ही धर्म म्हणतो. मग आता अशा लोकांना तुम्ही क्षमावीरस्य भूषणम म्हटलं तर तो जगातला सर्वात मोठा मूर्खपणा. कर्नल जेम्स टॉड असं त्याचं नाव आहे. तर त्या जेम्स टॉडने एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे ॲनल्स अँड एंटिक्स ऑफ राजस्थान. ते पुस्तक मी वाचलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर ते ह्याच्यावर उपलब्ध आहे, PDF फाईलमध्ये उपलब्ध आहे. तर त्याच्यात त्यांनी हे वर्णन केलेलं आहे की प्रत्येक राजपूत जे होते ना असे राजे, हिंदू राजे, त्यांनी ज्या ज्या लढाया केल्या म्लेच्छांबरोबर, त्या लढायांमध्ये त्यांचा पराक्रम हा त्यांच्या बरोबरच्या एका सहकार्यांनी जो बघितला ना, जे भाट होते, तो त्या लोकांनी त्या राजपूत रासो ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे काव्यात्मक रूपामध्ये. आणि हे प्रत्येक जे त्या घटनांचे लेखक होते ना ते स्वतः योद्धे होते ज्यांनी प्रत्यक्ष लढाईमध्ये त्या भाग घेतलेला. तलवार त्या लोकांची स्वतःची गाजवली होती. त्यामुळे ते वर्णन त्या लढाईचं त्यांनी अक्षरशः त्या काव्यामध्ये जिवंत केलेलं आहे. तर तसाच त्या काव्याचं हे उदाहरण होतं चांदबरदईचं. आत्ता जे मी सांगितलं ते राजपूत रासोमधलं जे उदाहरण ते तसंच होतं. हे तुम्ही वचन कुठे ऐकलं होतं का आधी? 4 बाय 24 गज. तुम्ही सांगितलंय. अच्छा.
हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि खिलाफत बुडाली का प्रत्येक लहान मुलाला हे वचन तोंडपाठ असेल. काय म्हणता? हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि खिलाफत बुडाली पूर्ण समुद्राच्या तळाला का येणाऱ्या प्रत्येक लहान मुलाला हे वचन तोंडपाठ असेल.